ऑलराईट मंडळी, सो आणखीन एक मराठी सिनेमा सृष्टीकडनं ट्रेलर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर. हा सिनेमा 31 जानेवारीला रिलीज होतोय. ज्याच दिवशी आणखीन एक मराठी सिनेमा रिलीज होतोय, ज्याचं नाव आहे इलू इलू 1998. आणि आता मुक्काम पोस्ट देवाचं घर या सिनेमाबद्दल जर का बोलायचं झालं तर याचा टीजर रिव्ह्यू आपण ऑलरेडी अपलोड केला होता. जर तो तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही बघू शकता. आज आपण ट्रेलरबद्दल चर्चा करणार आहोत. कसा होता याचा ट्रेलर, पटापट चर्चा करूया. कास्टिंगबद्दल जर का बोलायचं झालं सगळ्यात आधी तर मायरा वैकुळ याच्यामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हिच्या समवेत स्पृहा परब जी हिची मैत्रीण आपल्याला दाखवली आहे त्यांनी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये. त्याच्यानंतर कल्याणी मुळे, प्रथमेश परब, उषा नाडकर्णी, मंगेश देसाई हे सगळे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसत आहेत. पण सरप्राइझिंगली ट्रेलरमध्ये आपल्याला 2 आणखीन नवीन चेहरे त्यांनी दाखवलेत. मे बी स्पेशल कॅमिओ असू शकतो ह्यांचा. जर का दृश्यममधले गायतोंडे हे जर का तुम्हाला आठवत असतील तर यार म्हणजे याला म्हणतात एक कमालीचा सच्चा कलाकार. ज्यावेळेला तो अशा पद्धतीने जिद्दीने कुठलंही पात्र ज्यावेळेला मोठ्या पडद्यावरती निभावतो ना, त्यावेळेला त्याची ओळख त्या पात्राच्या नावाने होऊ लागते. आणि म्हणूनच कमलेश सावंत ही जे कमालीचे ॲक्टर आहेत, यांनी गायतोंडेंची भूमिका ज्यांनी दृश्यमध्ये प्ले केली होती, तेच ह्या सिनेमामध्ये सुद्धा आपल्याला पोलीस ऑफिसर म्हणून दिसत आहेत. सो त्यांच्या समवेतच पूजा सावंत सुद्धा मे बी स्पेशल कॅमिओ असू शकतोय. सो लेट्स सी. या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत संकेत माने. आणि जर का लेखनाबद्दल बोलायचं झालं तर संकेत माने यांच्या समवेत सुमित गिरी यांनी या सिनेमाचं लेखन केलेलं आहे. आता मंडळी, प्लॉटबद्दल जर का बोलायचं झालं, आपण ऑलरेडी एक थोडासा एक अंदाज बांधलाच होता टीजरपासूनच, की फार सोपा प्लॉट असणार. कारण का लहान मुलं आपल्या सगळ्यांच्या घरात असतात आणि त्यांना बरेच प्रश्न पडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं जर का त्यांना योग्य वेळी नाही दिली आपण, तर मग ते त्यांच्या परीने उत्तराचा शोध करायला सुरुवात करतात आणि मग चित्रविचित्र प्रश्न त्यांचे आणखीन त्या उत्तराला घेऊन येत असतात. आता या सिनेमामध्ये आपल्याला साफ साफ कळतंय की जिजाजी आहे म्हणजे मायरा वैकुळ, तर तिचे बाबा भारतीय सैन्यामध्ये होते आणि मग ते शहीद झाल्यानंतर ती आपल्या आईला विचारते की आई, आपला बाबा कुठे आहे? आपला बाबा की नाही खूप दूरच्या गावी गेलाय. देवाचं घर असतं ना. मग देवाचं घर काय असतं, कुठे असतं, कसं असतं, हे सगळे प्रश्न घेऊन मायरा ज्यावेळेला तिची उत्तरं शोधायला सुरुवात करते, त्यावेळेला तिचं मे बी तिला असं कळतंय की जर अमेरिकेत कोणी पत्र पाठवू शकतं तर देवाच्या घरी पण जाऊ शकतं. आणि इतक्याच भाबड्या संकल्पनेवरती ती एक पत्र लिहिते बाबांच्या नावाने आणि ती देवाच्या पत्त्यावरती टाकते. आता तिथून पुढे काय होतंय, मे बी ट्रेलरमध्ये आपल्याला एक शॉट असा पण दिसतोय की फायनली तिला तिच्या बाबांकडनं पत्राचं उत्तर सुद्धा मिळतंय चिठ्ठीच्या माध्यमातून. तुझा बाबा. मग हे पत्र कोण लिहितं आणि खरंच त्याच्यात देवाचा काही साक्षात्कार तिला होतो का, हे सगळं आपल्याला सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे. आणि या सिनेमाच्या ट्रेलरमध्येच त्यांनी आणखीन 2 सबप्लॉट्स टाकलेले आहेत. पहिला सबप्लॉट प्रथमेश परब आणि आणखीन एक मुलगी आहे, गावातली लव्ह स्टोरी कदाचित एक त्यांनी टाकलेली आहे. तुम्ही इकडे काय करताय? ते मी संगीत आईला कुस्ती शिकवत होतो. आणि आणखीन एक की जिजाची आई जी आहे ती नवरा गेल्यानंतर पेन्शन जी आहे तर त्याच्यासाठीचा तिचा संघर्ष आहे, कारण अजून तिला पेन्शन मिळालेली नाहीये. तुम्हाला एकदा सांगून माग पण माणसंच आहेत ना. टेबलच्या इकडची सगळे माणसंच आहेत रे, पण टेबलाच्या तिकडे बसले ना तुम्ही गिधाड आहे गिधाड. तर तो एक सबप्लॉट त्यांनी ऍड केलेला आहे. मे बी मला ती आवडली गोष्ट की 4 ते 5 सबप्लॉट्स असायला पाहिजे कुठच्याही सिनेमामध्ये, तरच तो सिनेमा हळूहळू उलगडू लागतो आपल्या सगळ्यांसमोर आणि आपण त्या कथानकाशी थोडंसं व्यवस्थितपणे एंगेज होऊ शकतो. सो आता एकंदरीत हा सगळा ट्रेलर आहे. मला जर विचाराल तर मला सिनेमॅटोग्राफी आवडली आहे. बजेट कमी दिसतंय सिनेमाचं ऑफकोर्स, पण माझ्या हिशोबाने कोल्हापूरमधलं एक छोटंसं गाव आहे आणि ग्रामीण विभागातली स्टोरी असल्यामुळे फार काही प्रोडक्शन व्हॅल्यू काही बिग बजेट असण्याची पण तशी फारशी गरज नाहीच आहे. फार साधी सोपी स्टोरी आहे, पण आता याच्यात नक्की कशा पद्धतीने दिग्दर्शकाने ती गुंफली आहे यातच सगळं काही येणार आहे. 31 डिसेंबरला हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. मी खरंच सांगू तर मला सिनेमॅटोग्राफी आवडते, म्हणजे ज्या हिशोबाने कलर पॅलेट्स त्यांनी सेट केलेले आहेत आणि स्पेशली झाडाच्या तिथला जो एक सीन आहे तो एक मला आवडला ट्रेलरमधला. सो एकंदरीत आता मी एक्सायटेड तर आहे. तर दोन्ही सिनेमांचे रिव्ह्यूज आपल्या चॅनलवरती येणारच आहेत. फॉर दॅट स्टे ट्यून आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.